प्रत्येक दिवस हा आपला सेमच नसतो, काही दिवस आपल्याला खूप हेक्टिक असतात. तसंच माझ्या लाईफमध्ये आता चालू आहे. 3-4 दिवसापासून मला ऑफिसचा खूपच जास्त लोड वाढलाय, त्यामुळे माझा गरबा क्लास पण खूप मिस होतोय. मी किती पण ट्राय केलं गरबा क्लासला जायचं, तरी पण माझा क्लास हा मिसच होऊन जातोय. म्हणजे माझा 9:30 to 10 o'clock पर्यंत मीटिंगच चालत आहेत, त्यामुळे मी खूप वेळेस असंच होतंय की मी गरबा क्लासच्या शेवटच्या स्टेप बघायला फक्त तिथं एकदम मीटिंग संपल्यावर फास्ट जाते. आज तर मला ऑफिसला थोडं उशिरा जायचं होतं, पण मला अचानक कॉल आला की मीटिंग आहे, तर मला तसंच निघावं लागलं. त्यामुळे माझा लंच पण बाकी होतं. मी येता येतात थोडा वडापाव वगैरे खाल्ला आणि मग घरी आली आणि लगेच ऑफिसचं काम करून मग मला आज गरबा क्लास मिस करायचा नव्हता, म्हणून मग मी पूर्ण मॅनेज करून मग गरबा क्लासला जायचं ठरवलं आज. प्रत्येक दिवस हा आपला सारखाच नसतो, त्यामुळे आपण मागच्या दिवसाकडे बघून आपलं हे ध्येय खचवायचं नसतं. आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, आपल्याकडनं आता मॅनेजच होणार नाही असंच आपण म्हणत राहिलो तर मग इंटरनली पण आपल्याला असं वाटायला लागून जातं की नाही, आपल्याकडनं ही गोष्ट मॅनेजच नाही होणार, तर आपण ती गोष्ट करणं सोडून देतो. तो त्यामुळे असं आपल्या विचारच नाही करायचा की आपल्याकडनं मॅनेज होत नाहीये, आपण मॅनेज करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे कधी ना कधी एक दिवस असा येतो की आपल्याला त्या गोष्टी मॅनेज व्हायला लागून जातात. म्हणून मागच्या दिवसाला बघून पुढच्या दिवसाची सुरुवात करायची नसते, पुढच्या दिवसाची सुरुवात ही नवीनच करायची असते नेहमी.